60 वयानंतर प्रत्येकाच्या पायातील ताकद वयोमानानुसार हळूहळू कमी होऊ लागते। जवळजवळ 99% लोकांना माहितीच नसतं की वयाच्या 60 नंतरच पाय हळूहळू कमकुवत का बनायला लागतात। सकाळी झोपेतून उठल्यावरती 4 पावले देखील चालू वाटत नाही, इतका अशक्तपणा, कमजोरी आणि पायात ताकद नसल्यागत वाटतं। डॉक्टरांनी केलेल्या नवीन संशोधनानुसार 60 वर्षांनंतर पायांची ताकद दरवर्षी 3% हळूहळू कमी होऊ लागते। पायामध्ये वाढत्या वयानुसार रक्ताभिसरण मंदावायला सुरुवात होते। अशा वेळी तुम्ही स्नायूंच्या तंतूंना थेट ऊर्जा देणारे आणि रक्तप्रवाह वाढवणारे आणि सूज कमी करणारे पदार्थ निवडणे ही यामागची मुख्य गुरुकिल्ली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा काही पदार्थाबद्दल तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जे अवघ्या 12 तासामध्ये तुमच्या पायांची ताकद परत मिळवण्यासाठी मदत करतील। हे सर्व पदार्थ जे आहेत तर ते प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकावर डॉक्टरांनी तपासले गेले आहेत आणि हे पदार्थ क्रमाक्रमाने तुम्हाला खायला डॉक्टरांनी सांगितले। डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 8 वाजता पहिला पदार्थ तुम्हाला या ठिकाणी डॉक्टरांनी आता खायला सांगितला आहे। त्यानंतर 10 वाजता दुसरा पदार्थ खायला सांगितलाय। त्यानंतर दुपारी 2 वाजता तिसरा पदार्थ खायला सांगितलाय आणि संध्याकाळी 5 वाजता 4 नंबरचा पदार्थ खायला सांगितलाय। फक्त तुम्ही एकदा जरी खाल्ला तर तुमच्या पायातील ताकद 12 तासांच्या आतमध्ये तुम्ही परत मिळवू शकता। अगदी तुमच्या वयाच्या 30शीत ज्या प्रकारे ताकद होती तशा प्रकारे वयाच्या 30शीत ज्या प्रकारे ताकद होती तशा प्रकारे ताकद तुम्ही या वयामध्ये सुद्धा आता मिळवू शकता। कदाचित यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही, परंतु आम्ही स्वतः हे पदार्थ खाऊन बघितले आहेत। आमचं वय वर्ष 90 पार झालेलं आहे तरी सुद्धा आमच्या पायामध्ये घोड्यासारखी ताकद आहे। त्यामुळे तुम्ही हे पदार्थ नक्की खायचे आहेत। हे पदार्थ औषधांपेक्षा जास्त प्रभावी आहेत। अलीकडील अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की या पदार्थामुळे एका दिवसामध्ये शरीराच्या खालच्या भागाची ताकद 36% जास्त वाढते। आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय तुम्हाला आता करायला सांगितलाय। 100% तुम्हाला हा उपाय फायदा करून देणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पहिली वस्तू तुम्हाला खायची आहे सकाळी 8 वाजता, दुसरी वस्तू खायची आहे त्या ठिकाणी 10 वाजता, 3 नंबरची वस्तू तुम्हाला खायची आहे दुपारी 2 वाजता आणि 4 नंबरची वस्तू खायची आहे ती म्हणजे संध्याकाळी 5 वाजता। आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की या वस्तू कुठे भेटतात, तर तुम्हाला या वस्तू घेण्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च त्या ठिकाणी लागत नाही। तुमच्या घराच्या आसपास काही वस्तू या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत, तर घरामध्येच तुमच्या यामधील काही वस्तू मिळणार आहेत। त्यामुळे फक्त एका दिवसांसाठी हा कोर्स तुम्ही या ठिकाणी नक्की करून बघायचा आहे। 12 तासांच्या आतमध्ये तुमच्या पायामध्ये घोड्यासारखी ताकद 100% येणार आहे। त्यामुळे कोणकोणते पदार्थ आहेत हे तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। यामधील 4 पैकी 4 सर्व पदार्थ खाल्ले तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे, अन्यथा एखादा जरी पदार्थ खाण्यास तुम्ही विसरला तर तुम्हाला याचा काही सुद्धा फायदा होणार नाही, असे या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला सांगितलं आहे। त्यामुळे कोणकोणते 4 पदार्थ आहेत लगेच तुम्ही आता पाहायचं आहे। 12 तासामध्ये पायामध्ये घोड्यासारखी ताकद येईल। वयाच्या 60 नंतर पायाची ताकद मजबूत करण्यासाठी पहिला पदार्थ आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलाय जो सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तुम्हाला खायचा आहे। परंतु याची खाण्याची योग्य पद्धत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला याचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो। त्यामुळे खाण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। यामधील सकाळी 8 वाजता पहिला पदार्थ तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांनी खायला सांगितलाय तो म्हणजे भोपळ्याच्या बिया। भोपळ्याच्या बिया पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी एक आश्चर्यकारकपणे प्रभावी मार्ग आहे। जरी तुम्ही भोपळ्यांच्या बियांना स्नायू बनणारा आहार जर त्या ठिकाणी मानत नसाल तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेले मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलतेसाठी आवश्यक आहे। मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यास स्नायूंचे पेटके येणं, थकवा वाढणं किंवा मज्जातंतूंच्या संकेतांना योग्य प्रतिसाद न देणं अशा समस्या त्या ठिकाणी पायामध्ये उद्भवू शकतात। त्यामुळे ताठरतापणा, अशक्तपणा, चालताना चुका देखील होतात। मग या भोपळ्याच्या बिया कशा प्रकारे खायचं पहा। आता बघा या ठिकाणी रिसर्चच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कमी मॅग्नेशियम पातळी असलेल्या 60 वर्षावरील प्रौढांना चालण्याच्या चाचणी दरम्यान जास्त मॅग्नेशियम पातळी असलेल्यांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट पायांचा थकवा जाणवला। या व्यतिरिक्त भोपळ्यांच्या बियामध्ये असलेलं झिंक
आणि चांगली चरबी म्हणजेच काय की गुड फॅट्स, हार्मोनल संतुलन आणि सूज नियंत्रण ठेवण्यास त्या ठिकाणी भोपळ्याच्या बिया मदत करतात. वृद्ध व्यक्तीमध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठी हे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. याचे फायदे अनुभवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त 2 त्या ठिकाणी मोठे चमचे त्या ठिकाणी कच्च्या भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला पुरेसं मॅग्नेशियम देतात. यामुळे काही तासातच स्नायूंची दुरुस्ती सुरू होते. फॅटिक ॲसिड कमी करण्यासाठी आणि खनिजांची जैव उपलब्धता वाढवण्यासाठी या भोपळ्याच्या बिया रात्रभर भिजवून ठेवा. तुम्ही त्यांना स्मूदीमध्ये मिसळू शकता. सकाळी कच्चे त्या ठिकाणी तुम्ही आता या बिया सुद्धा खाऊ शकता किंवा ओट मिलवरती शिंपडून तुम्ही खाऊ शकता. पण त्यावर तुम्ही मीठ अजिबात टाकायचं नाही, हे तुम्ही अजिबात विसरू नका. भोपळ्याच्या बिया तुम्हाला आता कशा प्रकारे खायचं आहे हे बघा. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भोपळा तुम्हाला कोणत्या प्रकारचा घ्यायचा आहे बघा. कारण 4 प्रकारचे वेगवेगळे भोपळे बाजारात असतात. त्यापैकी सर्वच भोपळे यासाठी चालत नसतात. फक्त याच प्रकारचा भोपळा यासाठी तुम्हाला चालणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या प्रकारचा भोपळा लागणार आहे त्याच्या बिया काढून तुम्हाला आता भिजवून कसं खायचं आहे पुढे सांगणार आहे. तशा पद्धतीने तुम्हाला आता खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय. या भोपळ्याच्या बिया जर तुम्ही सकाळी भिजवून खाल्ला तर तुम्हाला त्या ठिकाणी तणाव तुमचा कमी करून तुमच्या पायांच्या स्नायूंना कार्यासाठी आवश्यक असलेली खनिजे भरून फायदा पोहोचवतात. आता पुढची गोष्ट जी आहे तर ती चेरी ज्यूस. आता चेरी ज्यूस तुमच्या पायांच्या स्नायूंना, आता बघा, चेरीचा ज्यूस तुमच्या पायांच्या स्नायूंना मजबूत करण्याचं काम करतो. वृद्ध लोकांमध्ये खूप फायदेशीर ठरतं. या चेरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. आता ही नैसर्गिक वनस्पती संयुगे आहेत जी सूज कमी करतात, रक्तप्रवाह वाढवतात आणि या स्नायूंच्या रिकव्हरीसाठी सुद्धा मदत करतात. ही संयुगे लॅक्टिक ॲसिड जो तुमच्या शरीरामध्ये हालचालीमुळे तयार होतो आणि ज्यामुळे ताठरता आणि वेदना तुमच्या पायामध्ये होतात त्याला लवकर बाहेर काढण्यासाठी आता ही चेरी मदत करते. आता तुम्हाला वाटत असेल चेरी त्या ठिकाणी महाग आहे, परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही दवाखान्यामध्ये 1000, 2000 रुपये, 3000 रुपये घालवता. त्यासाठी 200 रुपयामध्ये चेरीचा ज्यूस कसा मिळवायचा, तो महिनाभर कसा जाईल ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा. एका अभ्यासानुसार दररोज जर 2 वेळा तुम्ही चेरी ज्यूस पिणाऱ्या वृद्ध व्यक्तींच्या स्नायूंच्या वेदनेमध्ये जर त्या ठिकाणी काय होतं 23% नोंदवली आणि त्यांच्या मांडीच्या पुढील भागामध्ये त्या ठिकाणी स्नायू ताकदीमध्ये लक्षणीय लगेच तुम्हाला चेरी ज्यूस पिल्याने वाढ झाल्या. याचे जलद परिणाम साधारणपणे 8 ते 12 तासांच्या आतमध्ये तुमच्या पायामध्ये शरीरामध्ये दिसतात, ज्यामुळे ते अधिक प्रभावी ठरतात. विशेषतः जर तुमचे पाय आधीच ताणलेले किंवा दुखत असतील तर चेरी ज्यूस त्या ठिकाणी कॉन्ट्रंट असतो. एका लहान ग्लासात चेरीचे दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, परंतु प्रत्येक चेरीचा ज्यूस सारखा नसतो. तुम्हाला कॉकटेल किंवा मग निश्चित ज्यूस साखरेत त्या ठिकाणी साखर नसलेला त्या ठिकाणी 100% चेरी ज्यूस जो आहे तर तो तुम्हाला हवा आहे. व्यायामानंतर किंवा संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 180 ते 240 मिली त्या ठिकाणी तुम्हाला हा ज्यूस त्या ठिकाणी सेवन करायचा आहे. याची चव त्या ठिकाणी तीव्र वाटली तर तुम्ही पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. हा एक बदल केल्याने तुम्ही दुसऱ्या दिवशी उभे राहण्याची, चालण्याची ताकद तसेच पायऱ्या चढण्याची क्षमता वाढवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये हा चेरीचा ज्यूस कसा मिळवायचा पुढे सांगणार आहे. फक्त तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे. आता पहा, चेरीचा ज्यूस पिल्याने रक्तप्रवाह पुनर्संचालन तुम्ही करू शकता. जे वृद्ध सकाळी त्रासाने उठतात त्यांच्यासाठी चेरीचा ज्यूस एक पेय नाही तर वेगाने काम करणारे पायांसाठी पुनर्संचलन सुद्धा आहे. मग आता तुम्हाला पहिला पदार्थ या ठिकाणी सांगितला आहे तो म्हणजे भोपळ्याच्या बिया. कोणत्या प्रकारच्या भोपळ्याच्या बिया लागणार आहेत हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर आता दुसरा पदार्थ आता सांगितला चेरीचा ज्यूस. हा ज्यूस कुठे मिळतो, कशा प्रकारे प्यायचा आहे, तुम्हाला स्वस्तमध्ये कसा त्या ठिकाणी मिळवायचा आहे हे पुढे सांगणार आहे. पण तत्पूर्वी 3 नंबरची गोष्ट या ठिकाणी सांगितल्या. शिजवलेला पालक ही गडद पालेभाजी सामान्य भाजी वाटते, परंतु जेव्हा पायाची ताकद वेगाने परत मिळवण्याचा प्रश्न येतो तेव्हा एक पौष्टिक शक्ती आता या पालकच्या भाजीमध्ये असते. त्याची प्रभावीता केवळ उच्च आणि लोह आणि कॅल्शियम यामुळे नाही तर पालकमध्ये नायट्रेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम याचे प्रमाण जास्त असल्यामुळे
हे सर्व ऑक्सिजन प्रवाह त्या ठिकाणी स्नायूंच्या आकुंचन आणि या ठिकाणी मज्जातंतू स्नायूंच्या संपर्कासाठी आवश्यक आहेत। जेव्हा पालक शिजवला जातो तेव्हा त्यातील पाणी खनिजामध्ये शोषण रोखणाऱ्या आता आउटलॉट्स सोडते। परिणामी तुमच्या शरीराला अधिक त्या ठिकाणी फायदेशीर पदार्थ मिळतात की ज्याची तिथं गरज असते। तुमच्या स्नायूंमध्ये फ्रंटियर्स इन त्या ठिकाणी फिजिओलॉजीच्या अभ्यासानुसार पालकसारखे उच्च नायट्रेटयुक्त पदार्थ नियमितपणे खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाच्या कार्यात 16% पर्यंत चांगली कामगिरी केल्या। जर्नल ऑफ न्यूट्रिशन ऑफ प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार अवघ्या 12 तासामध्येच शिजवलेल्या पालकाच्या एका सर्व्हिसिंगने चालण्याचा वेग आणि पायांची सहनशक्ती सुद्धा सुधारल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। 65 वर्षावरील व्यक्तीमध्ये हे घडते कारण तुमची प्रणाली पालकातील नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करत असते, जे रक्तवाहिन्या विस्तारते आणि तुमच्या पायामधील रक्ताभिसरण सुधारते। मग आता हे कसं खायचं याची प्रोसेस काय आहे लगेच पहा। आता बघा, ही पालकची भाजी खाल्ल्यामुळे रक्तप्रवाह तुमच्या पायांच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्व पुरवते, ज्यामुळे जलद रिकव्हरी, उत्तम समन्वय आणि हालचालीतील थकवा कमी होतो। जास्तीत जास्त फायद्यांसाठी ताज्या पालकाला थोड्या ऑलिव्ह ऑइलमध्ये लिंबाचा रस आणि मग लसूण घालून शिजवा। जास्त वेळ उकळल्यास त्यातील पोषक तत्व नष्ट होऊ शकतात, त्यामुळे जास्त त्या ठिकाणी तुम्ही उकळवलं नाही पाहिजे। परतणे किंवा हलके वाफवणे हे आता त्या ठिकाणी सर्वोत्तम मार्ग आहे। तुम्ही गरमागरम तोंडी लावून त्या ठिकाणी पालकाची भाजी खाऊ शकता किंवा मग सूप किंवा अंड्यामध्ये घालून खाऊ शकता। सातत्य महत्त्वाचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही खाल्लंच पाहिजे। जर तुमचे पाय जड किंवा मंद हलक्या श्रमाने दुखत असतील तर तुमच्या दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये 1 कप शिजवलेला पालक त्या ठिकाणी तुम्ही समाविष्ट केल्याने एका दिवसाच्या आतमध्ये तुमच्या पायांच्या स्नायूंची शक्ती वाढवण्यास सुरुवात होऊ शकते। मग आता ही पालकाची भाजी कोणत्या प्रकारची घ्यावी लागणार आहे, कारण लाल कलरची पालकाची भाजी, हिरव्या कलरची पालकाची भाजी असते, गावठी एक पालकाची भाजी असते। कोणत्या प्रकारची पालकाची भाजी घ्यायची आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच आता या ठिकाणी पुढे सांगणार आहे। पण तत्पूर्वी पुढची गोष्ट सांगण्यात आल्या मसूर डाळ। जरी मसूर डाळ फार आकर्षक वाटत नसली तरी पायांची ताकद परत मिळवण्यासाठी ती असं काही त्या ठिकाणी प्राधान्य काम करते ते इतर बहुतेक पदार्थ अजिबात करत नाहीत। विशेषतः वृद्ध स्नायूंसाठी हे एक लहान बी आहे, ज्यामुळे हळूहळू ऊर्जा देणारे कार्बोदके म्हणजे स्लो रेझिंग कार्बोहायड्रेट, प्रथिने, औषध खनिजे याचा योग्य समतोल असतो। पायांच्या स्नायूंना रिकव्हरीसाठी आता या प्रथिना व्यतिरिक्त ऊर्जा आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोहासारख्या पोषक तत्वांची सतत त्या ठिकाणी आवश्यकता असते। मसूर डाळ हे त्या ठिकाणी बघा तुम्हाला तिन्ही सुद्धा पुरवते। ती म्हणजे तुम्हाला हळू पचते, त्या ठिकाणी पचायला व्यवस्थित, तिच्या प्रभावाने आणखी एक कारण ती म्हणजे सुनिश्चित करते, म्हणजे तुमच्या शरीराला अनेक तासापर्यंत पोषक तत्वांच्या सातत्याने यामुळे पुरवठा देखील मिळतो, जे उभे राहताना, तुम्हाला चालताना किंवा पायऱ्या चढताना पायांचा थकवा टाळण्यासाठी विशेष या महत्त्वाचं काम करतं। ज्या ज्येष्ठांना केवळ 2 आठवडे दररोज मसूर डाळ खाल्ली तर तुम्हाला त्या ठिकाणी स्नायूंची सहनशक्ती 22% वाढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। जर्नल ऑफ आता जेनोटॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेले एका बघा क्लिनिकमध्ये अभ्यासानुसार संशोधनांनी विस्तारित राहण्याचा चाचण्या केल्यानंतर या ठिकाणी सुधारित संतुलन, वेदनांच्या तक्रारी कमी होणे, जलद स्नायू प्रसिद्ध त्या ठिकाणी प्रतिसाद वेळ पाहिले, पेशींच्या पातळीवर काय घडत आहे हे अधिक मनोरंजक आहे। लुसीन स्नायूंची दुरुस्ती त्या ठिकाणी सुरू करणाऱ्या आवश्यक अमिनो आम्लापैकी एक मसूर डाळ त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आता तुम्हाला काम करते। रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी हे काम करतं। आता हे कशा प्रकारे खायचं आहे लगेच तुम्ही पाहायचं आहे। आता पहा, या ठिकाणी जेवणानंतर पायामध्ये अशक्तपणा किंवा मग थरथरणे यासारख्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर ते प्रोबायोटिक फायबरमध्ये त्या ठिकाणी समृद्ध असल्याने ते आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, जे सूज नियंत्रित करण्यासाठी आणि पोषक तत्वांच्या शोषणासाठी खूप महत्त्वाचं आहे। जास्तीत जास्त फायद्यांसाठी सुक्या मसुरी डाळी, तसेच हळद, लसूण, थोडासा लिंबाचा रस त्या ठिकाणी यासारख्या दाहक विरोधी घटकासह मऊ होईपर्यंत तुम्ही शिजवायचं आहे। त्या ठिकाणी प्रोजेवेटिक किंवा अतिरिक्त मीठ असलेल्या डबाबंद डाळी टाळा।
तुम्ही तिला स्वादिष्ट आमटीमध्ये रूपांतरित करू शकता, सूपमध्ये घालू शकता किंवा शिजवलेल्या भाज्या सुद्धा त्यासोबत गरमागरम तुम्ही खाऊ शकता। दुपारचे किंवा रात्रीच्या जेवणात 1 कप मसूरची डाळ जर तुम्ही खाल्ल्यास रात्रभर तुमच्या पायांच्या स्नायूंना रिचार्ज मिळून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला चालण्याला मदत करते। अशा स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा जाणवेल। आता बघा, पहिला पदार्थ सांगितला होता भोपळ्याच्या बिया। भोपळ्याच्या बिया या तुम्हाला त्या ठिकाणी भिजवून खायचे आहेत। पिवळा कलरचा तुम्हाला भोपळा या ठिकाणी लागणार आहे। तर तो कसा घ्यायचा, त्याच्या बिया बघा कशा खायच्या। आता बघा, तुम्हाला त्या ठिकाणी पिवळ्या कलरचा भोपळा घ्यायचा आहे, त्याच्या बिया पाण्यात भिजवून तुम्हाला सकाळी खायचे आहे। तुमचं पायातील त्या ठिकाणी ताकद वाढवण्यासाठी मदत करतात। त्यानंतर दुसरा पदार्थ आपण सांगितलाय चेरी। चेरीचा ज्यूस तुम्हाला कुठे मिळेल, तर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला चेरीचा ज्यूस मिळेल। पायामध्ये ताकद वाढवण्यासाठी असं जरी तुम्ही दुकानामध्ये विचारलं तर नक्कीच तुम्हाला चेरीचा ज्यूस त्या ठिकाणी देतील। आता 3 नंबरचा पदार्थ या ठिकाणी सांगितला होता तो म्हणजे पालक भाजी। आता तुम्ही देशी पालक भाजी घ्यायची आहे, जेणेकरून जास्त ताकद येईल, कॅल्शियम त्या ठिकाणी शरीरामध्ये वाढेल। तुम्हाला बाजारामध्ये जो आठवडी बाजार असतो त्यामध्ये तुम्हाला कुठेही देशी पालक भाजी मिळून जाईल। त्यानंतर मसुरीची डाळ हे तुम्हाला कुठेही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल। तुम्ही या ठिकाणी आता ही भिजवून खाऊ शकता मसुरी डाळ, त्याची डाळ सुद्धा त्या ठिकाणी करून चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता। नक्कीच तुमच्या पायामध्ये ताकद येईल, पायामध्ये कॅल्शियम वाढेल। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।